नमस्कार, मी प्रमिला. तुमचे सर्वांचे माझ्या टॉप शिलाई क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. तुम्हाला ब्लाऊज आणि साडी बघून लक्षात आलंच असेल, खूप सुंदर असा हा ब्लाऊज या ठिकाणी आपला तयार होणार आहे. डिझाईनसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ब्लाऊज कसा ॲडजस्ट करायचा, वर्क असल्यावर कसा शिवायचा आणि त्याच्यावरती डिझाईन कशी बनवायची, छोटा गळा असेल तर तो मोठा कसा करायचा, एकाच व्हिडिओमध्ये आपण सगळं काही बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर साईज आहे 32, घडी घेतलेली आहे 11 इंचाची. घडी कट करायची, पुन्हा घडी उभी करायची आहे आपल्याला, कारण उंची घेण्यासाठी. तर उंची आहे आपली या ठिकाणी 14.5, 15.5 कट होईल, तर शिवून ती 13.5 होईल. मग 13.5 मध्ये आपण 1 इंच मिळवत आहोत, म्हणजे 14.5 आणि 15.5 घेतले. बघा, अशा पद्धतीने 11 इंचाची घडी घेतली. त्यानंतर 2 नंबरला आपण उंची घेतली. टेप सरळ करून लाईन करून उरलेला कपडा या ठिकाणी कट करायचा आहे. कपडा पलटी करायचा आहे. शोल्डर या ठिकाणी घ्यायचा आहे आपल्याला 32 साठी 2.25 आणि 5.25 इंच या ठिकाणी आपण घेत आहोत. 2 खुणा केल्या की मोंड्याचा जो भाग आहे आपल्याला चौकोन करण्यासाठी 5.5 इंचावर आपण खूण करायची. 2-2 इंचावर पुन्हा चौकोनपासून अर्धा, अर्ध्याचे पुढे पाऊण, अशा 2 खुणा आपण या ठिकाणी मोंड्याच्या देऊन घ्यायचे. पुन्हा बघा, 5.5चा मोंडा आहे. मस्त खुणा केल्या 2-2 इंचावरती आणि आकार आखून घेतले. बंद बाजूकडून आपण या ठिकाणी 7.5 इंचावर खूण केली, चौकोन केले, अर्धा गोलाकार देऊन घेतला. मध्यावरती 4, एक लाईन करायची खाली, लाईनच्या पुढे 1, त्याच्या पुढे 1.5, वरती ही 1.5 आणि प्रिन्स कटचा आकार या ठिकाणी अशा पद्धतीने आखून घ्यायचा आहे. इथे आपल्याला 1 पासून तिरकी लाईन देऊन घ्यायची. आता कपडा पुन्हा पलटी करायचा आहे. गळा रुंदीसाठी पुन्हा 2.25 घ्यायचा आहे. गळा जेवढा आहे तेवढा आपण 10चा या ठिकाणी घेणार आहोत. चौकोन करून या ठिकाणी अर्धा गुलाब आकार आपल्याला आखून घ्यायचा आहे. आता फक्त आपण हे आखून घेतलं, आपण जी डिझाईन आहे त्याच्यावर शिवणार आहोत. फक्त आपण काय करून घेतलं आहे, मधोमध शोल्डर कट केलं आहे. म्हणजे एक लक्षात येईल आपल्याला मापं कसे ॲडजस्ट करायचे आणि कुठे किती घ्यायचं. त्यासाठी आता बाही बघूया. 8.5 इंचाची घडी 32 साठी घेत आहे. तुम्ही 8ची पण घेऊ शकता. उंची 10 आहे, 1 इंच म्हणून 11 घेतलेला आहे. लाईन करायची. लाईनपासून 2.5 इंचावर खूण करून एक तिरकी लाईन द्यायची. इथे 2 इंचावर खूण करायची. मध्यावरती पाऊणवं करायची. फुगीर आकार देऊन घ्यायचा आहे. दंडघेर 5चा आहे, मध्यवर्ती 6चा आहे. अशी लाईन करायची. त्याच्यापुढे 2 इंचाचं अंतर ठेवून पुन्हा एक लाईन करायची, म्हणजे ती आपल्याला कट करायची आहे. अशा पद्धतीने आता वरचा आकार कट केला. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला बाही खोलून तिरका आकार कट करायचा आहे. ठीक आहे. थोडासा जोड या ठिकाणी येणार आहे. तर लगेच जो कपडा होता बाजूचा तो घेतला आणि त्यावरती ठेवायचा आहे. अशा पद्धतीने तो या ठिकाणी आपल्याला कट करून घ्यायचा आहे. बघा, अशा पद्धतीने कट केला. आता जोड लगेच देऊन घेऊया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल जोड आपल्याला कुठे आणि कसा द्यायचा. बघा, आता इथे काय केलं आहे, सुईचा कपडा, त्यावरती अस्तरचा कपडा ठेवायचा आहे, शिलाई करायची. अंतर एकसारखंच असू द्या. मग लगेच आपल्याला समोर अस्तर घेऊन दाबटीप द्यायची. आपल्याला बघा, आता जोड कधी कधी काय होतं, एकच होऊन जातो. त्यामुळे त्यावरती पुन्हा कपडा ठेवायचा आहे आणि त्याची आतली बाजू पकडायची जोड देण्यासाठी. म्हणजे जो जोड आपण देतो तो एकसारखा आपला होत नाही आणि वेगवेगळा होतो. दोन्ही पण क्रॉसमध्ये येतात. बघा, अशा पद्धतीने आपला जोड या ठिकाणी झालेला आहे. जेवढा पाहिजे तेवढा कपडा ठेवून बाकीचा आपण या ठिकाणी कट करणार आहोत. बाहीचा जोड झाला. आता आपल्याला कपड्यावरती या ठिकाणी कट करायचं आहे. व्यवस्थित कपडा ठेवायचा आहे आणि या ठिकाणी कट करायचं आहे. आता बघा, इथे आपल्याला कपडा कमी येतोय, मग आपल्याला दोन्ही बाजूला जोड द्यायचा आहे. एकाच बाजूला जर जोड दिला तर तो कोणत्याही बाजूला जास्त मोठा दिसतो. त्यामुळे जोड देत असताना आपण दोन्हीही बाजूला थोड्या थोड्या अंतरावरती जोड द्यायचे आहे. आता इथे मी एक लाईन करते आणि सरळमध्ये कपडा कट करून घेते. म्हणजे काय होईल, आपल्याला दोन्ही पार्ट वेगवेगळे होतील, मागील आणि पुढील. तर हा पुढील आहे आणि तो मागील होता. आता इथे ठेवूया, बघूया की ते आपल्याला कसं ॲडजस्ट करायचं आहे. तर एवढा गॅप पडतोय आपला, तर आपण काय करणार आहोत, एवढं कट करायचं आहे. बघा, आता इथे मी इथपर्यंत ठेवलं आणि इथून आपण आता जो कपडा जेवढा पाहिजे ना तेवढा आपण काय करणार आहोत, कट करणार आहोत. तुम्ही असंही करू शकता. व्यवस्थित एका बाजूने आपण हा भाग ठेवून पुढील कट करायचा आहे. आता गळ्याच्या बाजूने काय केले, जेवढा पाहिजे तेवढं ठेवायचं आणि बाकीचं आपल्याला कट करायचं. पण त्यापूर्वी मी काय केले, पासूनच कट केलं आणि नंतर आपण तो कपडा लगेच नाही कट करायचा, नंतर कट करणार आहोत.
आता सिंगल दाब लावण्यासाठी जो रेग्युलर दाब आहे तो काढून घेतला आणि इथे मी आता सिंगल दाब लावत आहे. म्हणजे आपल्याला हा जो पूर्ण ब्लाऊज आहे तो आपण सिंगल दाबवर शिवणार आहोत. हळूवार सावकाश हा ब्लाऊज आपल्याला शिवावा लागतो, त्यामुळे याची शिलाई जास्त असते. तर फक्त सिंगल दाबवर जर तुम्ही ब्लाऊज शिवला तर त्याची शिलाई तुम्ही 600 रुपये प्रिन्स कटची घेऊ शकता. कटोरी असेल तर कमी करू शकता, पण शक्यतो वर्कचा ब्लाऊज असेल तर प्रिन्स कट आणि 4 टक्स ब्लाऊज तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा असतो. कारण कटोरीच्या वेळेस तो कट आपल्याला पुढील गळ्याचा कट होऊन जातो, व्यवस्थित दिसत नाही. काहींना जर नसलच आवडत प्रिन्स कट 4 टक्स तर आपण कटोरी या ठिकाणी टाकू शकतो. आता बघा शिलाई केली मी गळ्यानुसार, उरलेला कपडा कट केला, त्यानंतर तिरकी कातर दिली. बघा एक्स्ट्रा उरलेला कपडा आता कट केला, अगोदर नव्हता केला तो आता कट केला. बघा एकसारखी डिझाईन या ठिकाणी आली. आता अस्तर आतमध्ये घेऊन त्यावरती आपण एक शिलाई या ठिकाणी देऊन घेतली. बघा आहे ती डिझाईन जशीच्या तशी आपल्याला मिळालेली आहे आणि आपला बरोबर आकार या ठिकाणी तयार झालेला आहे. आता आपण काय करूया, मोजायचं आहे पुन्हा आपल्याला. लगेच नाही आपण कट करणार आहोत, कारण कधी कधी काय होतं, कट जो करतो ना भाग आपण तो कधी कधी खूप कमी होऊन जातो. मोजूया आपण आता या ठिकाणी. अडीचची पट्टी हवी आहे आणि त्याच्या पुढे आपण शिवण्याचं अंतर ठेवूया. म्हणजे पाऊण किंवा अर्धाच ठेवा शक्यतो. 5.5चा मोंडा घेतला, इथे 2-2 इंचावर खुणा केला, इथे अर्धा इंचावर खूण केली आणि अशा पद्धतीने पुन्हा आकार देऊन घेतला. आहे की नाही किती सोपं. म्हणजे आपल्याला झंझटच नको की किती घ्यायचं, कसं घ्यायचं, काय करायचं आहे. आता वर्क येतं आहे ते वर्क काढून घेतलं आणि मग शिलाई चालू केली. असं नाही की तुम्ही वर्क चालू असताना शिलाई करा, कारण सुई जाईल तुमचा दाब सुई आणि खालचा दाबचा जो भाग असतो बघा तोही कधी कधी आपला चपटा होऊन जातो किंवा त्याला खाचा पडतात, मग नंतर आपल्याला शिलाई व्यवस्थित येत नाही. मग त्यामुळे काय करायचं, जेव्हा तुम्हाला असेल बघा शिलाई तर वर्क काढत चला. बघा अशा पद्धतीने वर्क काढायचे आणि मग त्यावरती तुम्हाला शिलाई या ठिकाणी द्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी शिलाई करून घेतलेली आहे. जेवढं आपलं वर्क येतं आहे ना तेवढं आपण काढून घेतलेलं आहे. सुंदर अशी ही साडी आहे आणि त्याच्यावरती सुंदर असा हा ब्लाऊज आहे. खूप सुंदर दिसतो. अगदी कोणत्याही कार्यक्रमासाठी तुम्ही ट्राय करू शकता. साऊथ पॅटर्नमधून आहे, साडी आहे 5,500ची, मस्त अशी. अगदी कोणत्याही शॉपमध्ये मिळेल. याच्यावरती ना हा ब्लाऊज आलेला आहे वर्कचा आणि कोणत्याही कार्यक्रमासाठी तुम्ही लग्न समारंभासाठी ट्राय करू शकता. दोन्ही बाजू मी अशाच पद्धतीने करून घेतल्या. तुम्हाला एक दाखवली होती, दुसरीही सेम त्याच पद्धतीने केली. मग दुसरी आखायची नाही, फक्त गळा करायचा आहे आणि कडेनी कट करायचं आहे. पुन्हा 4 इंचावर मी खूण केली टक्स देण्यासाठी. इथे 1.5, इथे 1, इथे तिरकी लाईन, इथे प्रिन्स कटचा आकार या पद्धतीने आखून घेतला आहे. बघा पुन्हा मी आकार देऊन घेतला का त्याच आकारावरती पण तुम्ही कट करू शकता, पण 5-1 मिनटं पण नाही लागत आकार देण्यासाठी. पुन्हा तुम्ही तसा आकार देऊन कट करू शकता. दुसऱ्या वेळेस बघा जो आपण एक भाग पार्ट केला होता, गळा तयार केला का तो फक्त त्यावरती ठेवायचा आहे आणि तसाच आपल्याला कट करायचा आहे, म्हणजे दोन्ही बाजू आपल्या एकसारख्या होतील. आता इथे कट केलेले जे पार्ट आहे ना त्यावरती आपण शिलाई करून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने शिलाई करायची. शिलाई झाली की आता आपल्याला हे दोन्ही पण पार्ट एकमेकाला शिलाई करून घ्यायचे. बघा आणि आता काही वेळेस काय होतं, प्रिन्स कटचा आकार चपटा होऊन जातो, फुगत नाही. मग त्यावेळेस काय करायचं बघा, इथे 1.5 इंचाची शिलाई घ्यायची. ठीक आहे. त्यानंतर कपडा व्यवस्थित पकडायचा आहे, इथे अर्धा इंचाची घ्यायची. त्यानंतर गोल राऊंडमध्ये खाली पुन्हा पाऊणला थोडंसं जास्त करायचं आहे, डबल शिलाई करायची. बघू शकता कप्स लावायची पण गरज नाही, एवढा आकार फुगला जातो आपला की आपल्याला कप्स पण लावायची गरज नाही. आता इथे 1.5 इंचाचा आकार आपल्याला खोल करायचा. का बरं, की सरळ लाईनमध्ये वरती गेला की मोंडा खेचला जातो. बघा मोंड्यामध्ये खेचलं जातं, ओढला जातो ब्लाऊज ना, त्यामुळे आपल्याला इथे कट करायचं आहे. खालचा भाग एकसारखा थोडासा कट केला मी, कारण आपण इथे ऑलरेडी एक्स्ट्रा घेतलं होतं 1 इंच, त्यामुळे इथे आपण एकसारखा आकार कट करून घेतला. फिनिशिंगसाठी या ठिकाणी आपण दाबटीप द्यायची आहे. जर तुम्हाला द्यायची असेल तर द्या, फिनिशिंगसाठी नाही दिली तरी काही हरकत नाही. बघा अशा पद्धतीने दोन्ही पार्ट आपल्याला करायचे आहे. बघू शकता किती मस्त आकार तयार झाला आहे. एक नंबर आकार या ठिकाणी तयार झाला. खालची बाजू पण एकसारखी आहे. डावी बाजू म्हटली की खालची बाजू पकडायची, तेच अंतर पाऊण, अर्धा आणि वरती पाऊण. अशा पद्धतीने जर तुम्ही प्रिन्स कटचा आकार शिवला तर तुमचा आकार चपटा होणार नाही, कप्स लावायची गरज नाही आणि फिनिशिंग जबरदस्त या ठिकाणी होते. बघू शकता
मस्त असा हा आकार या ठिकाणी तयार झाला आहे. खूप सुंदर दिसतो हा ब्लाऊज. वर्क कसंही असू द्या, ॲडजस्ट कसं करायचं, व्यवस्थित कसं शिवायचं हे तुम्ही आता बघितलंच असेल. या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. इथे मी पुन्हा 1.5 इंचाचा आकार खोल करून घेतला आहे. अशा पद्धतीने खालचा आकार पण आपल्याला सारखा करून घ्यायचा आहे. मी कधी पण शिलाई देते आणि नंतर कट करते, म्हणजे व्यवस्थित या ठिकाणी कट होतं. दोन्ही बाजू आता या ठिकाणी आपण चेक करायचे, बरोबर आहे की नाही. बरोबर आहे. मोंड्याच्या पण चेक केल्या बरं का, बरोबर आहे की नाही. कधी कधी काय होतं, मोंड्याची एक बाजू जास्त एक कमी होती, ते थोडी जास्त आहे, तर मी थोडीशी कट करून घेतली. गळ्याची बाजू, मोंड्याची बाजू चेक झाली की इथे आपल्याला क्रॉस पट्टी लावायची आहे बघा. इथे पण चेक केलं आणि इथे पण चेक केलं. तुम्ही ब्लाऊज शिवत असताना छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या लक्षात जर घेतल्या तर मग परत उसवायची गरज येत नाही. आता ही क्रॉस पट्टीच आहे, पण डबलची आपण 4 इंचाची घेतली आणि जिथे प्रिन्स कटचा आकार आहे तिथे अर्धा इंचाची चून दिली. तिरकी कातर देऊन दाबटीप दिली आणि ही जी क्रॉस पट्टी आहे ना, म्हणजे सरळच पट्टी आहे, पण शिलाई देताना बघा मी सुईच्या बाजूने देते प्लेन करून, म्हणजे खाली घडी गुडी येत नाही, व्यवस्थित शिलाई येते. इथे मी 2 शिलाई देऊन घेतल्या, म्हणजे हात शिलाई करायची गरज नाही. फिनिशिंग मस्त आली. आता बघा, परत बघा, पट्टी घेतली, जिथे प्रिन्स कटचा आकार आहे तिथे चून घेतली थोडीशी मोठी आणि सरळमध्ये आपण या ठिकाणी शिलाई करून घेतली. पुन्हा तिरकी कातर, समोर पट्टी घेऊन दाबटीप, त्यानंतर आतमध्ये पट्टी घ्यायची, त्यावरती शिलाई, पुन्हा क्रॉसमध्ये शिलाई. बघा झाली की नाही. पुढची बाजू एक नंबर या ठिकाणी बघू शकता. आकारही किती छान तयार झालेला आहे. आता आपल्याला व्हीची पट्टी आणि काचची पट्टी या ठिकाणी लगेच बनवायची आहे. तर आता व्हीची पट्टी बनवण्यासाठी आपण कपडा घेऊया अस्तरचा आणि ब्लाऊज पीसचा. साधारणतः 2 इंचाचा, 1.5 ते 2 इंचाचा तुम्ही घेऊ शकता. व्यवस्थित सरळमध्ये कट करून त्याला शिलाई करून घ्यायची अशा पद्धतीने. त्यानंतर जोडताना कसं जोडायचं बघा. खालीही दुमडायचं आहे आणि वरतीही दुमडायचं आहे. का बरं, की वरचा गळा तयार झालेला आहे ना, त्यामुळे आपल्याला वरती पण दुमडावं लागेल. जेव्हा आपला गळा तयार नसतो, आपल्याला पायपिंग गोट करायची, तेव्हा आपण तो तसाच ठेवतो. पण इथे तयार आहे त्यामुळे खाली दुमडलं, वरती दुमडलं, तिरकी कातर दिली. त्यानंतर थोडंसं पुन्हा इथे दुमडायचं आहे बघा. अशा पद्धतीने थोडंसं दुमडायचं आहे आणि पुन्हा आता त्या पट्टीवर आपण शिलेवर अशी पट्टी घ्यायची बघा. शिलेवरच घ्यायची, नॉर्मल थोडीशी पुढे. व्हीचे आकार तयार करत असताना मधलं जे अंतर आहे ते 1 ते 1.5 इंचाचं ठेवा. 6 ते 7 तुमचे व्हीचे आकार येतील. अशा पद्धतीने व्हीचे आकार या ठिकाणी आपल्याला द्यायचे आहे, म्हणजे हुक लागल्यानंतर ती व्यवस्थित होते, बाजूला कपडा दिसत नाही. तर ही अगदी सोप्या पद्धतीमध्ये मी शिलाई मारत नाही, अगोदर जागेवरच व्हीचे आकार तयार करते. तुम्हीही प्रयत्न करा जागेवर व्हीचे आकार, म्हणजे डबल कुटाणा होत नाही. शिलाई मारा, पुन्हा ती उसवा, आहे त्या पट्टीवरच आपण व्हीचे आकार अशा पद्धतीने घेऊ शकतो. व्हीचे आकार तयार झाले की लगेच आता काचपट्टी ही मी 1.5 इंचाची घेतली डबलची. आता खालीही दुमडलं अस्तरची पट्टी, वरतीही दुमडली. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला द्यायची आहे तिरकी कातर. समोर पट्टी घेऊन त्यावरती आपण देणार आहोत दाबटीप अशा पद्धतीने आणि पुन्हा आपण आतमध्ये घेऊन पट्टी 1.5 इंचाचं अंतर ठेवून शिलाई करायची. तर इथे पण एक शिलाई केली मी कडेला आणि बाजूला 1.5 इंचाच्या अंतरावरती एक शिलाई केली. झाली की नाही व्हीची पट्टी आणि काच पट्टी अगदी मस्त अशी. गळाही बघू शकता, एक नंबर. पुढील भाग आपला झाला. आता बाहीला आता जोड आहे, तर मग आपण जोड अगोदर देऊन घेऊया. बरोबर जो मोर आहे ना तो आपला सेंटर वर आला पाहिजे, अशा पद्धतीने आपण ही शिलाई करायची आहे. आता कधी पण जोड दिला की लगेच दाबटीप द्यायची, नाहीतर मग काय होतं, दाबटीप आपण दिली नाही तर कपडा बाजूला होण्याची शक्यता असते आणि फिनिशिंग पण दिसत नाही. त्यामुळे दाबटीप देत चला. दोन्ही बाजूला बघा अशा पद्धतीने जोड या ठिकाणी देऊन घ्यायचे. त्यानंतर त्यावरती दाबटीप द्यायची. आता आपल्याला अस्तर ठेवायचं आहे त्यावरती आणि शिलाई करायची आहे बघा. अस्तर ठेवायचे आणि शिलाई करायची. आता सेंटर येण्यासाठी काय करायचं, तर सेंटर येण्यासाठी आपल्याला बरोबर दोन्ही बाजूची जी सेंटरची बाजू आहे ती ठेवायची आणि मग त्यावरती शिलाई करायची. आता शिलाई झाली की लगेच तिरकी कातर,
समोर पट्टी म्हणजे समोर अस्तर घेऊन दापटी आणि पुन्हा आतमध्ये घेऊन प्लेन करायचं आहे आणि त्यावरती या ठिकाणी आपल्याला शिलाई द्यायची आहे. बघा शिलाई झाली की वरच्या बाजूला लगेच शिलाई करून घ्यायची. आता वरच्या बाजूला शिलाई करत असताना आतली बाजू पकडा. अशा पद्धतीने उरलेला कपडा या ठिकाणी आपल्याला कट करायचा आहे. चेक करायचे बरोबर. आता या ठिकाणी बरोबर सेंटर आपला मोराचा आलेला आहे. दुसरी बाजू आपण सेम त्याच पद्धतीने बाही बनवलेली आहे. बघू शकता दोन्ही पण बाह्या आपल्या तयार झाल्या मस्तच अशा. तर आता बाह्या तयार झाल्या, पुढील भाग तयार झाला की लगेच मागचा भाग घ्यायचा. आता मागचा जो भाग आहे त्याचा गळा तो खूप छोटा आहे. आता मोठा कसा करायचा, तर मग आपण खाली बघा या पद्धतीने आकार असा आखून घेणार आहोत आणि खालचा गळा आपण इथे वाढवणार आहोत. इथे कोणताही आकार घेऊ शकता तुम्ही. गोलला गोलही घेऊ शकता, चौकोन घेऊ शकता, त्रिकोण घेऊ शकता. आता मी हे आकार या ठिकाणी आखून आणि कट करून घेतला. आता आपल्याला शिलाई करायची आहे बघा. तुम्ही बघू शकता जो आकार आपला कट झालेला आहे ना, तिथे आता आपण काय करणार आहोत, थोडंसं वर्क आहे, शिलाई आपल्याला करायची आहे, ती कट करूया. म्हणजे ते वर्क काढून घेऊया, म्हणजे आपल्याला शिलाई करायला सोपं जाईल. अशा पद्धतीने आपण खाली गळा थोडासा वाढवलेला आहे मस्त असा. तुम्ही असाही करू शकता, गोलही करू शकता. आता जो गळा आहे ना तो दिसतोय बघा आतल्या बाजूला, कारण अस्तर आपलं कधीही दिसणारच असतं पातळ, त्यामुळे बरोबर दिसतोय. आणि एकेरी दाब असल्यामुळे आपली जी डिझाईन आहे ना ती तशीच्या तशीच आपल्याला या ठिकाणी तयार होते. त्यामुळे आता त्यानुसार आपण शिलाई करून घेतली. आता खालचा जो भाग आहे ना तो पण दिसतोय, मग त्याच्यावरतीही पण आपण शिलाई करणार आहोत. आता इथे मी पॉईंट ठेवते म्हणजे आपल्याबरोबर लक्षात येईल. आणि नॉर्मल मी इथे आखून घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा कसं दिसतंय आपल्याला इथे शिलाई करण्यासाठी. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी शिलाई करून घ्यायची. जर तुम्हाला वाटलं आकार थोडासा चुकतोय तर तुम्ही पुन्हा पण या ठिकाणी शिलाई करू शकता. आता आकारमधला कट करायचा आहे आणि बरोबर कडेने कट करून फक्त आपल्याला या ठिकाणी पलटी करून घ्यायचा आहे. गळा तयार झाला आहे आणि थोडा व्हिडिओ आपला कुठेतरी स्किप झाल्यामुळे तो व्हिडिओ आला नाही, पण पुन्हा मी एकदा दाखवील तुम्हाला कसा घ्यायचा. फिटिंग बघूया. 8 इंच मध्यावरती 8 इंच आणि खाली आपण घेत आहोत 6.5 इंच. म्हणजे कमर आपला आहे 26 आणि आपलं जी छातीचा भाग आहे तो आहे आपला 32. मग आपण इथे 6.5, इथे 8, मध्यावरती 8, इथे पण 8 अशा पद्धतीने खुणा करायच्या आहे आणि फिटिंग करायची आहे. सगळ्यात सोपी म्हणजे फिटिंगची जी पद्धत आहे ना ती आहे आपली. आता आतल्या बाजूनीच मी फिटिंग करत आहे. जेवढ्या खुणा आहे ना तेवढ्या खुणांवर आपण या ठिकाणी फिटिंग बघायची आहे. मध्यावरती 6 आणि कडेला 5 अशा पद्धतीने फिटिंग करायची. बघा आता कमर किती आहे 26, मग त्याचा निम्मा भाग पाठीमागे टाकायचा आहे 13 आणि पुढे कमरेसाठी खाली आपण 6.5 इंच घेतलं आणि मोंड्यापाशी छाती आहे किती आपली 32, तर मग 32 पाठीमागे 16 होईल आणि पुढे 8 इंच होईल. अशा पद्धतीने आपण ही शिलाई या ठिकाणी करायची असते फिटिंगची. आता खाली वर्क आहे त्यामुळे आपण एकदम हळूहळू अशी ही शिलाई या ठिकाणी घेतली. त्यानंतर या ठिकाणी आपण काय करायचं आहे, जसं आपण बघा इंटरलॉक मारतो ना तसं फक्त व्हीचा आकार तयार होईल. अशा पद्धतीने थोडासा दाबवरती उचलायचं आहे आणि फक्त कपडा आपल्याला असा करायचा आहे. म्हणजे त्याने काय होतं, इंटरलॉक केल्यासारखी जी ही शिलाई आहे ना ती येते आणि दाबटी म्हणजे इंटरलॉक करायची पण गरज नाही आणि अगदी त्याच याच्यामध्ये आपला हा जो इंटरलॉकचा ब्लाऊज तयार होतो. तर तुम्ही बघू शकता इंटरलॉक पण या ठिकाणी आपला झालेला आहे. दुसरी बाजू जी आहे ना फिटिंगची ती अशाच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी करायची आहे. बघू शकता फिटिंग पण किती छान झाली. गळाही बघू शकता बरं का तुम्ही, गळा किती सुंदर या ठिकाणी तयार झाले. कारण काय झालं, गळ्याचा व्हिडिओच आपला स्किप झाल्यामुळे आपल्याला तो बघायला मिळाला नाही, पण मी पुन्हा तुमच्यासाठी घेऊन येईन नक्की. इथे बघा पुन्हा त्याच पद्धतीने आपल्याला खुणा करायच्या आहे. चेक करायचे बरोबर आहे की नाही. बरोबर आहे. दोन्ही बाजूच्या फिटिंग आपण अशाच पद्धतीने या ठिकाणी करून घेतलेला आहे. अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपला हा डिझायनर जो ब्लाऊज आहे तो तयार झालेला आहे. याची शिलाई मी घेतलेली आहे 600 रुपये. तर याला लेस पण आपण खाली लावलेली आहे खूप सुंदर अशी. तुम्हाला मी याच्या व्हिडिओमध्ये फोटो दाखवते साडीवरचा, जे तुमच्या लक्षात येईल लेस आपण कशी वापरलेली आहे. तोही व्हिडिओ आपल्याला थोडासा स्किपच झाला आहे, तो पण दाखवायचा राहिला. तर बघू शकता किती सुंदर अशी ही फिनिशिंग या ठिकाणी आपली तयार झालेली आहे. अवघ्या 1 तासाच्या आत आपण हा ब्लाऊज तयार केलेला आहे.
तुम्हाला फार तर 1.5 तास लागेल. मस्त असा हा ब्लाऊज तयार झाला आहे. नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर बघू शकता सुंदर असा ब्लाऊज तयार झालेला आहे.